येथील भवानी चौकात नेहमीच वर्दळ असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या परिसरात राहुल दशरथ पांचाळ आणि उमेश शिलावट या गावगुंडांनी उच्छाद मांडला आहे. हातात कोयता घेऊन फिरणे, नागरिकांच्या गाड्या अडवणे आणि त्यांच्या मानेला शस्त्र लावून खंडणी मागणे अशा गंभीर घटनांमुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गुंडांनी भवानी चौकात तक्रारदाराच्या मानेला शस्त्र लावून धमकावण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडे तक्रार झालेली असूनही या गुंडांची हिंमत कमी झाली नाही. त्यांनी पुन्हा भर चौकात दत्तात्रय पुंडलिक पाटील यांना तुझे हातपाय तोडून गावठी पिस्तुलाने तुझी हत्या करू अशी जाहीर धमकी दिली. या गुंडगिरीला कंटाळून भरत भीमराव पाटील, दत्तात्रय पाटील यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कार्यालयाकडे धाव घेतली. केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल न करता या गुंडांवर सक्त कारवाई होण्यासाठी गंभीर कलमान्वये फौजदारी गुन्हा दाखल करावा, गावगुंडांची रवानगी कारागृहात करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गावगुंडांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी गावात लवकरच विशेष ग्रामसभा घेण्यात येणार आहे. जर प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर जनक्षोभ उसळून मोठी दुर्घटना घडू शकते असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. आता पोलीस प्रशासन या गावगुंडांच्या मुसक्या आवळणार की कापरणेकरांना भीतीच्या सावटाखालीच राहावे लागेल हे पोलिसांच्या भूमिकेवर अवलंबून आहे. दिनांक 20 जानेवारी या दिवशी आम्ही लग्नाला जात होतो. तर आम्हाला स्टँडवर 2 नालायक हल्लेखोरांनी आमच्या पूर्ण फॅमिली होती माझी. तर त्या आम्ही पहिले एक गाडी जात होती 407. त्या गाडीला त्यांनी आधी कोयता दाखवला. त्याच्यानंतर आमची गाडी मागून येत होती. तर आमच्याजवळ आले व त्यांनी आम्हालाही कोयता दाखवला आणि त्यांनी पूर्ण आमच्या गाडीवर हल्ला केला. त्या गाडीत मी, माझी सासू, माझे आई वडील व माझे मिस्टर होते. त्यांनी पूर्ण आमच्या गाडीला पूर्ण घेरून घेतलेले होते. तर अशा हल्लेखोरांना अटक करा, अटक करा, अटक करा. आणि सोनगीर पोलीस स्टेशन याच्यावर काहीच निर्णय घेत नाही किंवा कार्यवाही करत नाही. तर सोनगीर पोलीस स्टेशनतील सगळ्या पोलिसांना एकच विनंती आहे की त्यांनी कापडणे गावात, आम्ही ग्रामीण भागात असून आम्हाला सोनगीर पोलीस स्टेशनचा काहीही उपयोग नसून त्यांनी त्याच्यावर काहीतरी कार्यवाही करून आमच्यावर याला त्यांनी साथ द्यायला पाहिजे. कारण ग्रामीण जे सगळे ग्रामस्थ आहे हे त्यांच्या याच्या भरोश्यावर असतात. कारण आम्ही गरीब जनता ही फक्त पोलिसांच्या भरोश्यावर असते आणि जर त्यांच्यावर काही त्यांना न्याय मिळत नसेल तर मग एक पूर्ण जनता त्यांच्यावरही काहीतरी कार्यवाही करू शकते. फक्त जनताच करू शकते. मग त्यावेळेस पोलिसही काही करू शकत नाही.